नमस्कार माझ्या ज्ञानव्रती मैत्रिणींनो, बंधू भगिनींनो आणि श्रोत्यांनो. अष्टादशपुराणेषु व्यासस्य वचनद्वयं परोपकारः पुण्याय पापाय परपीडनम. महर्षी व्यासांच्या 18 पुराणांचं मंथन केलं तर नवनीतासारखी 2 वचनं त्यातनं बाहेर येतात. एक पुण्याचं कारण म्हणजे परोपकार आहे आणि दुसऱ्याला पीडा देणं हे पापाचं कारण आहे. या 2 तत्वांचा व्यवहारात आचरण करावं असं ज्या महर्षी व्यासांनी सांगितलं त्यांच्या पदकमलांवर आणि व्यासपीठावर आदराने मस्तक टेकवते. त्यांचे कृपाशीर्वाद घेऊन आज आपल्याला सोमवार असल्यामुळे शिवशंभूंचं स्मरण करायचं आहे. रत्नैकल्पितमासनं हिमचले स्नानञ्च दिव्याम्बरं नानारत्नविभूषितं मृगमदामोदाङ्कितं चन्दनं जातिचम्पकबिल्वपत्ररचितं पुष्पं च धूपं तथा दीपं देवदयानिधे पशुपते हृत्कल्पितं गृह्यताम्. मानसपूजा शंभू महादेवांचीही उपकरणं जवळ नसतील तर मनाने पूजा पोचते शंभू महादेवांना. ओम नमः शिवाय. ह्यानंतर आपल्याला प्रभू रामचंद्रांचं भजन करायचं आहे, स्मरण करायचं आहे. राजाधिराज श्री रामचंद्र सगळ्या संतांनी त्यांना आपापल्या शब्दांमध्ये आळवलेलं आहे. राम म्हणता रामची होईजे, राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे. रामरसाचिया चवी, रामरसाचिया चवी, आन रस रुचती केवी न. रामाचं नाव घेतलं तर त्या मधुर रसापुढे दुसरी कोणतीच चव माणसाला नको वाटते. असं अविट अमृत मधुर रामनाम घ्या असं संत तुकारामांनी सांगितलं आहे. अशा प्रभू श्रीरामांच्या नामाने तरुण जाणारे आपण सगळेजणं त्यांच्यापदी मस्तक टेकवूया. यानंतर आहे भगवान श्रीकृष्णांना नमन करायची आपल्याला संधी मिळते आहे. लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः येषां इंदिवरश्यामो हृदयस्थो जनार्दनः. लाभस्तेषां कुतस्तेषां पराजयः. लाभस्तेषां त्यांचाच लाभ आहे, त्यांचाच जय आहे. त्यांना पराजय कुठला, त्यांचं नुकसान कुठलं? ज्यांच्या हृदयात परमात्मा परब्रह्म श्रीकृष्ण स्थिर आहे अशा योगेश्वराला नमस्कार करून माऊलींचं आपल्याला स्मरण करायचं आहे. ज्ञानोबा माऊली ज्यांनी जगावर शाश्वत काळासाठी एक चिरंतन उपकार करून ठेवलेले आहेत, अशा ज्ञानोबा माऊलींचं आपल्याला स्मरण करायचं आहे. तिये परितो इया दर्पण करील ओविया, तो आत्मा एवढिया मिळेल मुखा, तो आत्मा एवढिया मिळेल सुखा. चांगदेव 65मध्ये माऊलींची स्तुती केली आहे चांगदेवांनी. तिये परी जो हिया दर्पण करील ओविया, त्या जशा ओव्या ज्ञानेश्वरीत दिल्या आहेत त्याचं दर्पण म्हणजे आरसा जो आपल्या आयुष्यात करेल, म्हणजे जसंच तसं आचरण करेल त्याला इथे आत्म्याचं दर्शन सुखाने मिळणार आहे असं कौतुक चांगदेव 65मध्ये चांगदेवांनी माऊलींबद्दल केलं आहे. असं आत्मदर्शन सहज शब्दात घडवणाऱ्या ज्ञानोबा माऊलींच्या भावार्थ दीपिकेच्या 6व्या अध्यायाला आपण कधीचाच प्रारंभ केलेला आहे. त्याच्यातल्या आपल्या 301 ओव्या झालेल्या आहेत. कुंडलिनी जागृत झालेली आहे आणि आता ती सुषुम्ना नाडीमधून खाली तोंड घातलेली ती वर निघाल्यावर कशी वर जाते हा सगळा प्रवास आपण एकदा पाहिलेला आहे. पण आता पुन्हा ते दाखवतात. ते 301मध्ये सांगितलं आहे की ती कुंडलिनी जेव्हा वरती जीवात्म्याला, हृदयामध्ये जीवात्म्याला मिळते तेव्हा तिला, त्या कुंडलिनीला तिचं नाव शक्ती असं न राहता तिला काय होतं, मारुत नाम होय, त्या प्राणवायूला ती मिळते म्हणून तिचं नाव प्राणवायू असं होतं. आता ओवी क्रमांक 302. मग त्यानंतर ती काय करते, जीवात्म्याला मिळाली आहे. मग जालंधर सांडी ककारांत फोडी, गगनाची पाडी पैठी होय. मग जालंधर बंध सुटतो. योग्याने जो जालंधर बंध घातला आहे आसनाचा, तो जालंधर बंध त्यानंतर सुटतो. ककारांत फोडी, ककारांत शब्दाचा अर्थ असा आहे की सुषुम्ना नाडीचं मुख म्हणजे इडा आणि पिंगला यांच्यामध्ये सुषुम्ना नाडी आहे.
तिचं मुख फोडून, ककारांत म्हणजे सुषुम्ना नाडीचं मुख फोडून गगनाची पाडी, गगनाच्या मार्गाने पैठी होय तिचा प्रवास सुरू होतो, ती निघते. म्हणजे तो जालंधर बंध टाकला जातो योग्याने घातलेला. सुषुम्ना नाडीचं मुख फोडून ती आकाशाच्या बरोबरीची, त्याला त्यांनी पाडे शब्द वापरलेला आहे. गगनाची पाडी पैठी होय, आकाशाच्या बरोबरीची होऊन जाते, त्याच्या बरोबरीची ती त्याच्यामध्ये विलीन होऊन जाते. आता आकाश कुठे आलेलं आहे? आता हे आकाश म्हणजे हृदयाकाश आहे. त्या जीवात्म्याला ती मिळाल्याबरोबर जालंधर बंध तुटतो आणि सुषुम्ना नाडीचं मुख फोडून ती आकाशाच्या बरोबरीची म्हणजे हृदयाकाशामध्ये ती एकरूप होऊन जाते. कुंडलिनी जागृत झाल्यानंतरचं हे वर्णन हे लक्षात ठेवा की योग्याने उजवी टाच रोवली आहे, अपानवाईला प्रतिकार झाला आहे, सुषुम्ना नाडी उठली आहे, सुषुम्ना नाडीचं तोंड फोडून कुंडलिनी जागृत झाली आहे आणि मग ती जालंधर बंद फोडून आकाशाच्या बरोबरीची म्हणजे हृदयाकाशामध्ये विलीन होऊन गेली आहे. पुढे तिचा प्रवास कसा आहे, कुंडलिनीचा प्रवास पुढे कसा आहे पुन्हा सांगताय. वास्तविक एकदा आपण पाहिलेला आहे. ओवी क्रमांक 303, 302 आपण पाहिलं. 303 ते ओंकाराची पाठी पाय देत उठा उठी, पश्यंतीची ये पाऊठी मागा घाली. इथे खूप तत्त्वज्ञानपर विषय आलेले आहेत. आता तो जालंधर बंद सुटून सुषुम्ना नाडीचं तोंड फोडून ती कुंडलिनी वेगाने निघाली आहे, हृदयाकाशाशी ती एकरूप झाली आहे. पुढे तिने काय केलं आहे? प्रणवाच्या पाठी, प्रणव म्हणजे ओंकार, प्रणव शब्दाचा अर्थ ओंकार, ते ओंकाराची पाठी, ओंकार शब्द दिला आहे त्यांनी. ओंकाराच्या पाठीवर पाय देत उठा उठी, ओंकाराच्या प्रणवाच्या पाठीवर ती पाय देते आणि पश्यंती वाणीलाही मागे टाकते. आता बघा इथे ओंकार कुठून आला? कारण कंठ देशामध्ये श्रोते हो, हे जे आपण स्वर वापरतो 12 अ आ इ ई उ ऊ रू लू लू ए ऐ ओ ओ अम आहा, या 16 वर्णांनी युक्त असा चंद्रवर्णासमान एक विशुद्धी चक्र आहे. कंठामध्ये ह्या 16 वर्णांनी युक्त असे एक विशुद्धी चक्र आहे आणि त्या विशुद्धी चक्राच्या डाव्या बाजूला इडा, उजव्या बाजूला पिंगला आणि मध्यभागी सुषुम्ना नाडी आहे. त्या सुषुम्ना नाडीचं तोंड फोडून कुंडलिनी निघालेली आहे आणि तिने आता ओंकाराच्या पाठीवर पाय दिलेला आहे. आता ओंकाराच्या पाठीवर पाय दिलेला आहे म्हणजेच तिथून ओम असा ध्वनी निघतो आहे. विशुद्धी चक्र आहे कंठामध्ये, 16 वर्णांनी युक्त, चंद्रवर्णांनी युक्त, चंद्रवर्णासमान असं विशुद्धी चक्र आहे. त्याच्या डावीकडे इडा, उजवीकडे पिंगला आणि मध्ये सुषुम्ना नाडी आहे. याच्यातनं निघालेली कुंडलिनी, हे जे विशुद्धी चक्र आहे याची देवता रुद्र श्रोते हो. तर ही कुंडलिनी जेव्हा हे सुषुम्ना नाडी फोडते आणि प्रणवावर आरूढ होते म्हणजेच ओंकाराचा ध्वनी योग्याच्या मुखातनं निघायला लागतो. ओम ओम असा ध्वनी त्यातनं निघायला लागतो आणि ही कुंडलिनी या विशुद्धी चक्राचा भेद करून वरच्या आकाशाला मिळण्याचा प्रयत्न करते. आता इथे जे आकाश सांगितलेलं आहे आपण पाहिलं की 303 नंबरच्या ओळीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ओंकाराची ये पाठी पाय देत उठावती, पश्यंतीची ये पाऊठी, पश्यंतीलाही मागे टाकते. आता आपल्या कंठामध्ये 4 प्रकारच्या वाणी आहे, परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. आपण या वाणींवर बोलू एकदा. त्या पश्यंतीला पण ती मागे टाकते. आधी परा आहे, परानंतर पश्यंती आहे, पश्यंतीला सुद्धा ही कुंडलिनी मागे टाकते असं या 303 क्रमांकाच्या ओळीमध्ये सांगितलेलं आहे. 304 क्रमांकाची ओवी पुढे. तन्मात्रा अर्धवरी आकाशाच्या अंतरी, भरती गमे सागरी सरिता जेवी. आता ओंकाराचा नाद तिने सुरू केला आहे. प्रणवाच्या पाठीवर आरूढ झाली म्हणजे ओम तिच्या मुखातनं बाहेर येतो आहे, पण अर्धमात्रा राहिली आहे. ओमवर अर्धा चंद्रबिंदी आहे, तर ते अर्धमात्रा काय आहे? पुढे तन्मात्रा अर्धवरी आकाशाच्या अंतरी. ती जी तन्मात्रा राहिली आहे, अर्धमात्रा जी राहिली आहे ती आकाशामध्ये विलीन होऊन जाते. आकाश म्हणजे कोणता आकाश? आता हे हृदयाकाश, याच्यामध्ये ती विलीन झाली आहे. कशी? ज्याप्रमाणे त्याला उपमा दिली आहे,
भरती गमे सागरी सरिता जेवी. भरती आलेल्या समुद्रामध्ये जशी सरिता विलीन होते तशी त्या ओंकाराच्या नादाने ती हृदयाकाशामध्ये विलीन होऊन जाते. भरती आलेल्या समुद्रात जशी सरिता म्हणजे नदी विलीन होते तसं त्या अर्धतन्मात्रेच्या त्या अर्धमात्रापर्यंत उच्चारण झाल्यावर ती त्या हृदयाकाशामध्ये ती कुंडलिनी शक्ती विलीन होऊन जाते. आता पुढे बघूया. 305 क्रमांकाची ओवी आहे. मग ब्रह्मरंध्री स्थिरावोनी सोहम भावाच्या बाह्या पसरुनी परमात्मलिंगा धावोनी अंगा घडे. आता इथे ब्रह्मरंध्र आलेलं आहे. याच्यासाठी आपल्याला 7 चक्र आणि त्यांच्या जागा आपल्याला पाहिजे आहे. सगळ्यात खाली मूलाधार चक्र आहे पाठीच्या कण्याच्यावर. त्यांची कार्य काय आहे, त्यांना कोणत्या ग्रंथी त्यांच्यात आहे, सगळं आपण नंतर पाहू. मूलाधार चक्र पहिलं पाठीच्या कण्यात, त्याच्यात थोडंसं वर स्वाधिष्ठान चक्र आहे. मग नाभीपाशी मणिपूर चक्र आहे. हृदयापाशी अनाहत चक्र आहे जिथे हा ओंकार ध्वनी निघालेला आहे. विशुद्धी चक्र आहे घशाच्या मध्यभागी, जिथून इडा पिंगला गेला आहे आणि जिथून 16 वर्णांचं चंद्राच्या तेजाप्रमाणे युक्त असं हे विशुद्धी चक्र घशाच्या मध्यभागी आहे. मग 2 भिवायांच्यामध्ये आज्ञा केंद्र आहे आणि त्याच्यापुढे मस्तकात सहस्रार चक्र म्हणजे ब्रह्मरंध्र तिथे आहे. तर आता इथे ब्रह्मरंध्राचा विषय आलेला आहे. आता ती काय करते, मग ब्रह्मरंध्री स्थिरावोनी. आता ती ब्रह्मरंध्रामध्ये स्थिर होते. म्हणजे आज्ञाचक्राच्या जवळ ब्रह्मरंध्र आहे तिथे ती स्थिर होते. आणि सोहम भावाचे बाह्या पसरुनी, सोहम भावाच्या बाह्या ती पसरते. सोहम शब्दाचा अर्थ 6 अहम, तो मी, तो परमात्मा म्हणजे मी, ते परब्रह्म म्हणजे मी, ह्या अशा अद्वैताच्या बाह्या पसरते, अद्वैताचे बाहू पसरते आणि परमात्मलिंगा धावोनी अंगाकडे आणि त्या परमात्म्याला भेटते. आता ती जीवात्म्याला भेटली होती, आता ती मस्तकाकाशामध्ये ब्रह्मरंध्रामध्ये जाऊन त्या परब्रह्माला परमात्माशी एकरूप होते. जीवात्मा परमात्मा वेगवेगळे आहेत. आत्म्याचे 3 प्रकारे, एक प्रत्यगात्मा, मग एक जीवात्मा, परमात्मा. आता ती जीवात्म्याशी एकरूप झाली होती हृदयाकाशात. आता ती काय करते आहे, ब्रह्मरंध्रात स्थिर राहून सोहम भावाच्या, सोहम म्हणजे तो मी, तो म्हणजे तो जो आहे ब्रह्मरंध्रात परमात्मा आहे तो मीच आहे, अशा बाह्या ती पसरते. अशा आशयाने ती परमात्मलिंगा धावोनी अंगाकडे, परमात्मलिंगाला ती त्याप्रमाणे जाऊन मिळते. म्हणजे आता तिचं जीवाशी आणि आता शिवाशी तिचं ऐक्य कुंडलिनीचं होतं आहे. ओवी क्रमांक 306. तव महाभूतांची जवनिक फिटे, मग दोहीसी होय झटे, तेथ गगना सकट आटे समरसी तिये. मग काय होतं, आधी जीवाशी एकरूप झाली हृदयाकाशात, मग ब्रह्मरंध्राला छेदून ती मस्तकाकाशात गेली. त्या आज्ञाचक्राच्या तिथे ते ब्रह्मरंध्र तिथे ती गेली आणि तिथे तिने त्या शिवाशी तिचं मिलन झालं आहे, परमात्म्याशी मिलन झालं आहे. आता काय होतं आहे पहा, कुंडलिनी आणि परमात्मा यांचं अद्वैत झाल्यावर महाभूतांची जवनिका फिटे, पंचमहाभूतांचा जो पडदा होता मस्तकाकाशात तो विरून जातो. कुंडलिनी मस्तकाकाशात गेल्याबरोबर त्या महाभूतांचा पडदा विरून जातो. पृथ्वी आप तेजवायूचा पडदा विरून जातो. मग दोहोसी होय झटे, तो पडदा दूर होतो आणि दोघांचं झटे म्हणजे ऐक्य होतं, अयुतसिद्ध ऐक्य. कोण, परमात्मा आणि कुंडलिनी, परमात्मा आणि कुंडलिनी, परब्रह्म आणि कुंडलिनी यांचं मस्तकाकाशामध्ये ऐक्य झालेलं आहे. पुढे तेथ गगना सकट आटे समरसी तिये, तिथे दोघांचंही ऐक्य होतं आणि त्या साम्यावस्थेमध्ये सगळ्या महाभूतांचा लय होऊन जातो. तिथे गगना सकट आटे, गगन म्हणजे आकाश, पंचमहाभूतापैकी त्या आकाशासकट सगळ्या महाभूतांचा तिथे लय होऊन जातो. जेव्हा जीवशिवामधला शिव आणि कुंडलिनी यांचं ऐक्य होतं तेव्हा तिथे काहीही राहत नाही. हे ऐक्य कुठे झालं आहे, हे इथे ब्रह्मरंध्रामध्ये झालेलं आहे. दोघांचं ऐक्य झालं आहे. आत्तापर्यंत आपण जीव आणि कुंडलिनीचं ऐक्य पाहिलं. आता ती परमात्म्याला भेटलेली आहे, परब्रह्माशी तिचं ऐक्य झालेलं आहे. ओवी क्रमांक 307. पै मेघाचे निमुखी निवडला, समुद्र का ओघी पडिला, तो मागुता जैसा आला आपण पया,
त्या दोघांचं ऐक्य कसं झालं आहे ते सांगताय की ज्याप्रमाणे पै म्हणजे पहा, मेघाचे निमुखी, ढगांच्या मुखातून पाणी पडलं, समुद्र ओघी पडला आणि समुद्र झाला. समुद्राचे ओघी म्हणजे ओहोळ झाले. म्हणजे मेघाच्या मुखातनं पाणी पडलं, ते समुद्रात पडलं, काहींचे ओहोळ झाले. ओघी पडला तो मागुता जैसा आला आपण पया. म्हणजे ढगांच्या मुखातून गेलेलं पाणी जमिनीवर पडतं, काही पाणी, आणि ओहोळाच्या रूपाने वाहू लागतं आणि पुन्हा सगळे ओहोळ शेवटी समुद्रात येऊन मिळतात. म्हणून तो पुन्हा आपण आपल्याच मूळच्या रूपाला येतो. तसं ही कुंडलिनी ह्या शिवाच्या मूळ रूपाला आली आहे. सगळा प्रवास करत करत ती आता शिवाच्या मूळ रूपाला, जसं समुद्र सगळे ओहोळ जातात आणि सर्वदेव नमस्कार हा केशवम प्रति गच्छती, तसे सगळे ओहोळ जसे समुद्राला येऊन मिळतात आणि समुद्राच्या रूपात समुद्र राहतो, तशी ती कुंडलिनी शिवस्वरूपात राहते. ओवी क्रमांक 308. ते पिंडाचे निमिषे पदी पदप्रवेशे, ते एकत्व होय तैसे पंडुकुमारा. महत्त्वाची ओवी आहे. आता ती शिवाशी एकरूप झाली आहे. पिंडाचे निमिषे, पिंड म्हणजे आपलं पंचमहाभौतिक शरीर, हात पाय तोंड असलेलं, त्याच्या निमित्ताने ती काय करते, मिशे म्हणजे निमित्ताने, पदप्रवेशे, पदी म्हणजे ती पहिल्यांदा हा जीवात्मा जो आहे त्याला मिळते, मग पदी म्हणजे परब्रह्माला मिळते, प्रवेशे म्हणजे ऐक्य पावते. म्हणजे ती कुंडलिनी आपल्या ह्या निमित्त मात्र जो पंचमहाभौतिक देह आहे याचं निमित्त करून ती पदी म्हणजे परब्रह्माला मिळते. पदप्रवेशे, पद म्हणजे जीवात्मा, 2 शब्द आहे. पद म्हणजे जीवात्मा, पदी म्हणजे परब्रह्म, दोघांशी मिळून ती एकरूप होते, असं पंडुकुमाराला सांगितलेलं आहे. या ओवीमध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की कुंडलिनी जीवात्म्यानंतर परमात्म्यालाही मिळते, असं ऐक्य तिचं परमात्म्याशी शेवटी दाखवलं आहे. इथेच थांबू. इत्यलम.